महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू आहे। बाळासाहेब थोरात बोलतात, आपण जाऊया थेट। महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र शासन म्हणून तेव्हापासून आपण घेतली। आजही ज्याला भोजन पाहिजे, कोणी उपाशी राहू नये याची काळजी घेतली। ते आजही 7 लाख भोजनाचे ताटं आपण देतो आहोत अशी परिस्थिती आहे। याशिवाय मायग्रंट लेबरला महाराष्ट्र आपलं शासन असेल, याशिवाय निर्णय स्वयंसेवी संस्था, पक्ष कार्यकर्ते यांनी सुद्धा मुंबईमध्ये पाहिलं असेल किंवा राज्यामध्ये सुद्धा खूप मोठी मदत त्यांना केलेली आहे। परंतु 1.5-2 महिने घरामध्ये राहिल्यामुळं त्यांची अवस्था, मानसिक अवस्था सुद्धा कठीण झाली आणि त्यांना घराकडे पुन्हा जाण्याचं ज्यावेळेस ओढा वाढला, ते बाहेर येऊ लागले, आग्रह धरू लागले, बाहेर रस्त्यावर आले। त्यानंतर सुद्धा आपण त्यांची काळजी घेत आपण ट्रेन सुरू झाल्यावर प्रथम खर्च पक्ष कार्यकर्त्यांनी उचलला, पदाधिकाऱ्यांनी उचलला, स्वयंसेवी संस्थांनी त्यांना मदत केली। नंतर तोच निर्णय महाराष्ट्र शासनाने केला आणि जवळपास 100 कोटी रुपयाची तयारी आपण केलेली आहे। त्यातला बराचसा खर्च झालेला आहे। त्या ट्रेन्सला आपण पूर्णपणे त्यांचा तिकिटाचा खर्च आपण करतो आहोत। तिथं पाणी देणं, त्यांचं जेवण बरोबर देणं याची काळजी घेतोय। जे लोक पायी निघाले होते त्यांची सुद्धा काळजी घेतली गेली। वेळोवेळी त्यांना जेवण याची सगळी व्यवस्था कार्यकर्त्यांनी तर केली होती, शासन करत होतं, पण त्यानंतर बसेसनी त्यांची व्यवस्था केली। आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एक असा टप्पा आता आलेला आहे की कोरोनाचं संकट अजून कमी झालं असं मी मानत नाही। अनेक जिल्ह्यामध्ये नवीन प्रश्न तयार होत आहेत, काही ठिकाणी कमी सुद्धा आलेला आहे। मुंबईची स्थिती आपण पाहतो का काळजीचीच आहे। मुंबईची स्थिती काळजीची आहे, परंतु शासन म्हणून जर पाहिलं आपण तर अत्यंत चांगल्या प्रकारची काळजी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या बाबतीतलं मॉनिटरिंग स्वतः केलं, काळजी घेतली। आज मोठाले हॉस्पिटल्स आपण उभे केलेले आपण सर्वजण पाहत आहोत आणि कोणाची गैरसोय होऊ नये याची पूर्णपणे काळजी ही आपण घेतो आहोत। या परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा केली होती, आज सहकार्याची अपेक्षा आहेत, परंतु त्यांनी मात्र एक वेगळं अशी मोहीम सुरू केलेली दिसते आहे की त्यामधून सरकारला कशा पद्धतीने बदनाम करता येईल आणि त्याच्यातून ह्या संपूर्ण अस्थिरता कशी निर्माण हा प्रयत्न चाललेला त्यांना दिसतोय। परंतु आम्ही आमची मानसिकता ढळू देणार नाही। आमचं लक्ष केंद्रित आम्ही कोरोनावर केलेलं आहे। स्थिर पद्धतीने आम्ही शासन म्हणून काम करणार आहोत आणि या कोरोनाच्या संकटातून जनतेला मुक्त करणार, महाराष्ट्राला मुक्त करणार ही आम्हाला आत्मविश्वास त्यामध्ये आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी सहकार्य केलं पाहिजे, ऐवजी गोंधळाची अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत ही स्थिती आम्हाला वाटते आहे। आणि म्हणून आज आरोग्याच्या बाबतीत काय व्यवस्थापन केली या बाबतीत आमचे मुख्य सचिवांनी आणि जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे यांनी काल स्पष्टपणे निवेदन व्यवस्थित पद्धतीने मांडणी ही आपल्या सर्वांसमोर केलेली आहे। त्यामुळे त्या आरोग्याच्या विषयात आम्ही जात नाही, परंतु आजच्या या निमित्तानं कालच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काही आर्थिक निवेदन केलेलं आहे, आर्थिक बाबतीत का केंद्र सरकारने कशी मदत केली या बाबतीतलं निवेदन त्यांनी केलेलं आहे, त्या बाबतीतलं स्पष्टीकरण आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला वस्तुस्थिती काय आहे याची माहिती व्हावी याकरता आम्ही आजच्या निमित्त आपल्या सर्वांसमोर आलेलो आहोत। मी सांगेल की इथं जयंतरावजी पाटील आहेत, माननीय मंत्री महोदय, आणि वित्त विभाग अनेक वर्ष त्यांनी सांभाळलेला आहे, त्यांचा त्या विषयाचा चांगला अभ्यास आहे। अनिलजी परब यांनी हे सुद्धा आपल्याबरोबर बोलणार आहेत। आणि त्यामुळे आजचा हा विषय हे जे काही माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जे निवेदन कालचं केलेलं आहे त्यातली खरी वस्तुस्थिती काय हे सांगणारी माहिती त्यांनी आपल्याला देणार आहेत, त्यांनी ती द्यावी अशी विनंती मी आपण त्यांना करतो आहे। महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल आभासी पत्रकार परिषद घेतली आणि त्या आभासी पत्रकार परिषदेला आम्ही प्रत्यक्ष उत्तर देत आहोत।
कारण महाविकास आघाडीचं सरकार हे कुठलाही आभास निर्माण करू इच्छित नाही, तर जे वस्तुस्थिती आहे ती आपल्यासमोर यावी म्हणून आज आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. काल देवेंद्र फडणवीस यांनी ज्या गोष्टी आपल्यासमोर ठेवल्या आणि एक असं चित्र उभं केलं की केंद्र सरकार हे महाराष्ट्र सरकारला इतके पैसे देते आहे आणि एवढी भरघोस मदत देऊन देखील महाराष्ट्र सरकार आपल्या कामामध्ये अपयशी ठरत आहे, अशा एक प्रकारचं त्यांचा कालचा बोलण्याचा एकंदर मतितार्थ निघत होता. आणि म्हणून महाराष्ट्र राज्याच्या सर्व लोकांना वस्तुस्थिती कळावी, आकडेवारीमध्ये गुंतवून लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून वस्तुस्थिती मुद्देवार आपल्यासमोर ठेवण्याचं काम मी करत आहे. काल त्यांनी जे मुद्दे आपल्यासमोर मांडले त्या एक एक मुद्द्याचं मी आपल्याला उत्तर देतो. कारण महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील साहेब गेले कित्येक वर्ष वित्त विभाग सांभाळत होते, त्यांनी गेले कित्येक वर्ष शासन चालवलेलं आहे, त्यामुळे आम्हाला तशी सल्लागारांची गरज नाही. परंतु अपेक्षा तर नक्कीच आहे की ज्या विरोधी पक्षनेत्यांचं सरकार केंद्रामध्ये आहे त्यांनी जर पुढाकार घेऊन अशा महत्त्वाच्या वेळेला उणीधुणी काढण्यापेक्षा जर महत्त्वाची भूमिका घेऊन केंद्राकडनं जर खरंच काही मदत आणून दिली असती तर त्यांचं अभिनंदन आम्ही देखील केलं असतं. परंतु काल जे मुद्दे त्यांनी आपल्यासमोर ठेवले त्याच्यातला पहिला मुद्दा त्यांनी असा ठेवला की पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि त्या 3 महिन्यामध्ये गहू, तांदूळ आणि डाळ असे मिळून आम्ही राज्य शासनाला मोठी मदत केली. हा निर्णय हा केवळ महाराष्ट्रापुरता झालेला नाही, हा देशाचा निर्णय आहे आणि ह्या देशाच्या निर्णयात महाराष्ट्राला देखील या योजनेचा फायदा मिळाला. परंतु 1750 कोटी रुपयाचे त्यांनी सांगितले की गहू आम्हाला दिलेत. 1750 कोटी रुपयाचे गहू महाराष्ट्राला मिळालेले नाहीत. गहू महाराष्ट्राला मिळालेला नाही. त्यानंतर त्यांनी असं म्हटलंय की 122 कोटी आम्ही स्थलांतरित मजुरांसाठी दिलेत. स्थलांतरित मजुरांना पैसे देण्याची ऑर्डर 4 दिवसापूर्वी झालेली आहे. आज सीआय मधनं धान्य निघालेलं नाही आणि मजूर आपापल्या गावाला आता पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे हे देखील पैसे महाराष्ट्राला मिळणार नाहीत. त्यामुळे पहिला मुद्दा जो त्यांनी सांगितला त्याच्यातले 1750 कोटी रुपयाचे गहू महाराष्ट्राला मिळालेलेच नाही. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत आम्ही 1726 कोटी रुपये दिले. ही योजना आजची आहे का? तर नाही, ही योजना अगोदरची आहे. या योजनेत टप्प्याटप्प्याने पैसे देत होते. 6,000 रुपये त्यांना देत होते, हे देखील 2-2 हजारच्या टप्प्याने देत होते. त्याचे पैसे त्यांनी अगोदर ॲडव्हान्समध्ये दिले. म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्राला वेगळी काही मदत केली अशातला भाग नाही. विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी 116 कोटी रुपये दिले. ह्या योजनेमध्ये फक्त 20% सरकार देतं, केंद्र सरकार. 116 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले, पण त्याचबरोबर 1210 कोटी रुपये हे महाराष्ट्र सरकारने दिले. म्हणजे 20%ची योजना केंद्र सरकार देते आणि 80% राज्य सरकार देते. त्यामुळे 116 कोटी रुपये दिले हे सांगितलं, परंतु 1210 कोटी रुपये महाराष्ट्र सरकार देतं हे सांगायला ते सोयीस्करपणे विसरलेले. महाराष्ट्रातला 600 श्रमिक ट्रेन सुटल्या. प्रत्येक ट्रेनमध्ये 50 लाख रुपये केंद्राला खर्च, राज्याने केवळ तिकिटाचे 7 ते 9 लाख रुपये खर्च केला. 600 श्रमिक ट्रेन सुटल्या. याच्यातल्या 24 तारखेपर्यंत किती सुटल्या आणि 25 आणि 26ला किती सुटल्या याचा देखील हिशोब घ्या. या सगळ्या ट्रेनचे पैसे
हे महाराष्ट्र सरकारने दिले. महाराष्ट्र सरकारने 68 कोटी रुपये ट्रेनचा खर्च दिलेला आहे. आजपर्यंत केंद्र सरकारने याच्यामध्ये कुठलेही पैसे दिलेले नाहीत. आणि एका ट्रेनला 50 लाख रुपये खर्च कुठला येतो याचा हिशोब आपण पत्रकारांनी त्यांच्याकडे मागावा. जे पैसे लागले कुठल्याही श्रमिकाकडनं पैसे घेतले नाहीत आणि हा पूर्णपणे खर्च हा आम्ही महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. त्याचबरोबर जी आत्ता शेवटी जी फेसबुकवर मुख्यमंत्र्यांनी लोकांशी संवाद साधला आणि त्यात असं म्हटलं की आम्ही 80 ट्रेन दिवसाला केंद्र सरकारकडे मागितल्या रेल्वेकडे आणि ते फक्त 30 ते 35 ट्रेन देत आहेत. याचा त्यांना एवढा राग आला की त्यांनी 2 दिवसात आमची मागणी 178 ट्रेनची होती पूर्ण पुढच्या कालावधी करता 30 तारखेपर्यंत त्यांनी 152 ट्रेन एकाच दिवसात देऊन टाकल्या. पश्चिम बंगालमध्ये वादळ आहे. पश्चिम बंगाल सरकारने आम्हाला सांगितलं की दिवसाला फक्त 2 ट्रेन पाठवा. त्यांचं पत्र आहे आमच्याकडे. आणि आम्ही मागणी केली 48 ट्रेनची. 48 ट्रेनची मागणी पूर्ण 30 तारखेपर्यंत केलेली असताना त्यांनी एका दिवसामध्ये 43 ट्रेन पाठवल्या. एका दिवसात 43 ट्रेनचं शेड्यूल केलं. म्हणजे लोक जाऊच नाहीत, सरकार बदनाम व्हावं. गेल्या 2 दिवसातला तुम्हाला सांगतो की पियुष गोयल हे ट्विटरवरती सारखे सांगतात की आम्ही ट्रेन पाठवतो, परंतु महाराष्ट्र श्रमिकांना पाठवत नाहीये. हे जे फोटो आहेत माझ्याकडे हे श्रमिक नाही आहेत म्हणून आहेत का? हा फोटो आहे, तुम्ही बघितला असेल सगळ्यांनी. हे लोक जाणार आहेत. ट्रेनच्या वेळा इतक्या उलट्या सुलट्या करून टाकलेल्या आहेत. काल सकाळी चेन्नईला जाणारी ट्रेन 11:30 वाजताची 10:30ला अनाऊन्स केली. धारावीचा पूर्ण 1500 लोकांचा ग्रुप होता. त्यांना सांगितलं माटुंगा स्टेशनला 11:30 वाजता ट्रेन जाणार आहे. लोक धावपळ स्टेशनला पोहोचली 1 तासात माटुंगा. तिकडे गेल्यावर त्यांना सांगितलं की 11:30ची ट्रेन विटीवरनं सुटणार आहे. आज तुम्ही पनवेल, बोरिवली, बांद्रा, सीएसटी, सोलापूर कालचे तुम्ही फक्त आकडे बघा किती मजूर काल तिकडे ताटकळत होते. याचं कारण असं आहे ट्रेनच्या वेळा उलट्या सुलट्या करून टाकल्या. 1 तासाच्या गॅपने फक्त ट्रेन अनाऊन्स करतात. आम्ही त्यांना प्रत्येक वेळेला पत्र दिलेलं आहे की 1 दिवस अगोदर आम्हाला कळवा. परवापर्यंत सगळं व्यवस्थित होतं, अगोदर कळवत होते. आम्ही एसटीच्या वतीने बीएसटीच्या वतीने लोकांना त्या स्टेशनपर्यंत पोहोचवत होतो. सोशल डिस्टन्सिंग ठेवून लोक ट्रेनने जात होते. परंतु कालपासून असं दिसतंय, परवापासून, की जाणीवबुजून अशा प्रकारचा गोंधळ तयार करायचा, स्टेशनला गर्दी निर्माण करायची, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आणि सरकारला बदनाम करायचा, अशा प्रकारचं वातावरण गेल्या 2 दिवसात वारंवार होतंय. आणि वारंवार ते सांगतात की आम्ही ट्रेन देतोय, परंतु यांच्याकडे यंत्रणा नाहीये लोक पाठवायची. गर्दी तुम्ही बघताय, तुम्ही सगळे पत्रकार आहात, तुम्हाला माहिती आहे किती गर्दी मोठ्या प्रमाणात इकडे होते. गुजरात राज्य महाराष्ट्रापेक्षा छोटं आहे. त्यांना 1500 ट्रेन दिलेत आणि आपल्याला आतापर्यंत फक्त 700 ट्रेन दिलेले आहेत. हा फरक आहे त्याच्यामधला. आणि त्याचा पूर्णच्या पूर्ण खर्च हा फक्त महाराष्ट्र सरकारने केलाय, केंद्राने काही केलेलं नाही. 19,000 कोटी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडनं मिळाले. डिव्हॅल्युएशन ऑफ टॅक्सेसच्या माध्यमातून 5,648 कोटी रुपये मिळाले. हे पैसे कुठे मिळाले, कधी मिळाले, कुठल्या अकाउंटला गेले, 1 रुपया त्यांनी सांगावं. महाराष्ट्र सरकारचे हक्काचे 18,279 कोटी हे अजून आम्हाला मिळायचे आहेत. 19-20चे हे 19-20चे पैसे अजून आम्हाला मिळालेले नाहीत. या वर्षीचे साधारण आम्हाला म्हणजे फक्त हे मे आणि एप्रिल आणि मेचे आम्हाला फक्त 2,359 कोटी रुपये आत्तापर्यंतचे केवळ 2 महिन्यात अजून कमी निधी मिळालेला आहे. म्हणजे हा 2च महिन्याचा आहे.
म्हणजे फक्त 30%, 70% मिळाला, 30% अजून बाकी आहे. म्हणजे मागचे जवळपास आमचे 18,279 कोटी आणि आत्ताचे आमचे 2,369 कोटी असे आपले हक्क ते जरी दिले तरी पुरेसे आहेत आम्हाला. ते अजून आम्हाला मिळालेले नाहीत. त्या पैशाची आम्ही सारखी मागणी करतोय, ते पैसे आम्ही सारखे त्यांच्याकडे पाठीशी लागलोय, ते पैसेही अजून त्यांनी दिलेले नाहीत. जवळजवळ 42,000 कोटीची आमची साधारण अपेक्षा होती, परंतु डिमॉनिटायझेशन, GST आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन ह्याच्यामुळे साधारण 24,000ची तूट आम्हाला झाली. म्हणजे हे पैसे आमचे हक्काचे पैसे आहेत, ते अजून आम्हाला मिळालेले नाही आहेत आणि हे सांगतात की आम्ही एवढे पैसे तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर शेतमाल खरेदीसाठी देण्यात आलेला निधी, कापूस 5,647 कोटी, बाकीचं धान, तूर, चणा, पीक असे सगळे मिळून 9,000 कोटी असं त्यांनी म्हटलेलं आहे की हे पैसे आम्ही तुम्हाला दिलेत. आपल्या सगळ्यांच्या माहिती आहेत, हे तर सगळे त्यातले तज्ज्ञ लोक आहेत. आपलं कापूस फेडरेशन खरेदी करतं, त्याला राज्य सरकार हमी देते, कर्ज ते उभारतात, परतफेड ते करतात. त्याच्यामध्ये येणारं फक्त नुकसान जे असतं कापसाचं ते केंद्र सरकार देते, ते सुद्धा निग्लिजिबल असतं आणि ते सुद्धा 5 वर्षानंतर देते. ते देखील त्यांनी दिलेले आकडे, पुढचे तर त्यांनी दिलेलेच नाही आहेत, याचा त्यांचा काही संबंधच नाही आहे. म्हणजे धान असेल, तूर असेल, चणा असेल, पीक, याचा काही पीक विम्याचा त्यांचा संबंध नाही. हा सगळा खर्च हा केंद्र सरकार फक्त कापसाच्या बाबतीमधला जो तूट येते तेवढी फक्त ते लोक केंद्र सरकार देते आणि ती सुद्धा 5 वर्षाने देते. त्यानंतर पुन्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे, केंद्राने कायद्यात बसत नसताना देखील नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे सर्व पैसे दिलेले आहेत. आमचं परत तेच म्हणणं आहे की कायद्यात बसत नसलेले देऊच नका, परंतु कायद्यात बसलेले तर आमचे पैसे द्या. जे 18,279 कोटी रुपये जे आमचे हक्काचे आहेत ते तर पहिले पैसे द्या. कायद्यात न बसणारे पैसे नंतर आपण विचार करू त्याचा काय करायचं ते, परंतु कायद्यात बसणारे पैसे तरी किमान आमचे मिळाले पाहिजेत, ही आमची मागणी आहे. त्यानंतर त्याने असं म्हटलंय, केंद्राने GDPच्या 5% कर्ज घेता येईल अशी व्यवस्था केली आहे, त्यामुळे महाराष्ट्राला 1,60,000 कोटीचे कर्ज घेता येईल. आता कर्ज घ्यायला आम्हाला यांची शिकवणी लावायची आहे का? एवढे अर्थतज्ञ आमच्याकडे बसलेले आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. पुन्हा GDPच्या 5% म्हणजे 3%ची तर प्रोव्हिजन पूर्वीपासूनच होती, त्याच्यामध्ये 0.5 फक्त तुम्हाला कुठल्याही अटीविना मिळते, परंतु उरलेलं वरचं 1.5% हे तुम्हाला अटी शर्ती आहेत. आणि ह्या अटी शर्ती 4 अटी शर्ती आहेत. त्या पाटील साहेब आपल्याला सांगतील की त्या केल्यामुळे काय राजकीय परिणाम होणार आहेत. ह्या 4 अटी शर्ती मंजूर, वरचे 2% घ्यायचे म्हणजे राज्याला पुन्हा एकदा कर्जाच्या खाईत लोटायचं. त्याच्यामुळे हे जे काही सल्ले देत आहेत की 1,60,000 मोठे मोठे आकडे बोलायचे, आभास निर्माण करायचा आणि लोकांच्या समोर असं चित्र उभं करायचं की एवढे पैसे मिळणार असून देखील राज्य शासन काही करत नाही, अशा प्रकारचं चित्र उभं केलं जातंय, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कर्ज घेण्यासाठी आम्हाला त्यांच्या सल्ल्याची गरज नाही, आमच्याकडे बरेच मोठे अर्थतज्ञ आहेत. यानंतर त्यांनी असं म्हटलंय की पैसे नाहीत म्हणून शेतकरी, 12 बलुतेदार यांना मदत करता येणार नाही अशी ओरड करता येणार नाही. कर्नाटक, गुजरात, केंद्र शासित केंद्र शासन छत्तीसगडने देखील तयारी केली आहे. आम्ही तर ऑलरेडी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत 12,000 कोटी रुपये वाटले. ही योजना आम्ही ऑलरेडी केली आणि उरलेल्या पैशाची देखील आम्ही तरतूद केलेली आहे. आम्ही बँकेला हमी दिलेली आहे राज्य सरकारने. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या फक्त बोलण्यापुरत्या आहेत, हे आम्ही ऑलरेडी करून झालेलं आहे. राज्यात सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांना 35,000 कोटीचे कर्ज घेता येईल. परत कर्ज घेण्याचे सल्ले त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. आम्हाला केंद्र सरकारने काय दिलं?
या परिस्थितीत महाराष्ट्र तुम्हाला एवढा मोठा रेव्हेन्यू पाठवतो, संपूर्ण देशाच्या रेव्हेन्यूच्या 35% आम्ही तुम्हाला देतो, त्याच्या बदल्यात तुम्ही काय देणार ते आम्हाला सांगा. तर ते कर्ज द्यायचे सल्ले आम्हाला देत आहेत. आतापर्यंत केंद्राने 5,000 कोटीपेक्षा जास्त पैसे केंद्राने राज्याला दिलेले आहेत. आमचा परत मुद्दा तोच आहे, आम्हाला जे पैसे तुम्ही सांगितले, आमचे हक्काचे पैसे तुम्ही परत द्या, आमचे पैसे जे आहेत ते परत द्या. पुढचा विषय त्यांनी घेतला आहे PPE किट, N95 मास्क यांचाही पुरवठा केंद्राने केलेला आहे. आम्हाला असं सांगितलं होतं सुरुवातीला की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही देणार आहोत. मार्च महिन्यात ज्या गोष्टी आमच्याकडे आल्या त्याचे पैसे आम्ही दिले. 1 एप्रिलपासून फक्त PPE किट आणि N95 मास्क जे त्यांना देणार होते त्याच्या किती टक्के दिली याची माहिती नंतर आम्ही तुम्हाला देतो. पण याच्या व्यतिरिक्त जे आम्हाला सगळं येतंय मटेरियल केंद्राकडनं, त्याचे सगळेच्या सगळे पैसे आम्हाला त्यांना द्यायचे आहेत. ही त्याचं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की तुम्हाला काय काय पैसे द्यायचे आहेत. म्हणजे हे पैसे राज्यालाच द्यायचे आहेत, हे काय फुकट देत नाही आहेत. त्यामुळे सुरुवातीला असं सांगितलं होतं की सगळा खर्च आम्ही करू, त्याचा तसा तो खर्च झालेला नाही. मजुरांच्या छावण्यांसाठी 1619 कोटीचा निधी दिला असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की केंद्र सरकार प्रत्येक राज्याला डिझास्टर मॅनेजमेंटसाठी पैसे देते. त्यापैकी 1611 कोटी रुपये त्यांनी दिला असं सांगितलेलं आहे. दरवर्षी राज्याला 4,600 कोटी रुपयाचा निधी येतो डिझास्टर मॅनेजमेंटचा. तो काय कोविडसाठीच फक्त आलेला नाही आहे, तो मग अतिवृष्टीसाठी येतो, बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी येतो. जेव्हा जेव्हा डिझास्टर होतं त्यावेळेला येतो. त्याच्यातलेच फक्त 1611 कोटी रुपये दिलेले आहेत. हे काय आपल्या राज्याला वेगळे पैसे आलेले नाही आहेत. जो आपला डिझास्टरचा फंड येतो त्याच्यातले 1611 कोटी त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे हे त्यांनी वेगळे पैसे दिलेले नाहीत. नंतर त्यांनी सांगितलंय EPFO सारख्या यासाठी आम्ही एकूण 1001 कोटी रुपये दिलेले आहेत. याची फक्त घोषणाच झालेली आहे. हे पैसे अजूनही कोणाकडेही आलेले नाहीत. EPFO एम्प्लॉईज नाही, अतिशय लाईट आहे ना. SDRF मध्ये 1611 कोटी रुपये आणि आरोग्यासाठी 448 कोटी रुपये असे आम्ही त्यांनी दिलेले आहेत. हे 1611 कोटी काल त्यांच्या भाषणामध्ये किती वेळा आले ते तपासून बघा. आम्ही सगळं तपासून बघितलं, 5 वेळा हे 1611 कोटी रुपये त्यांनी सांगितले. आता हे पैसे डिझास्टर मॅनेजमेंटकडनं येतात ना, 4,600 कोटी वर्षाला येतातच, त्याच्यातलंच पैसे दिलेले आहेत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये वेगळे केंद्र सरकारने काहीच दिलेले नाहीत. जे दर राज्याला, प्रत्येक राज्याला जो डिझास्टर मॅनेजमेंटचा जो फंड येतो त्याच्यातलेच पैसे त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगळं त्यांनी काही दिलेलं नाही आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या पॅकेजमध्ये MSEM, गृहनिर्माण, डिस्कॉम, RRDF, कॅम्पा एम्प्लॉयमेंट, स्ट्रीट वेंडर फार्म गेट इन्फ्रा, मायक्रोफूड, ह्या सगळ्या ज्या काय किमान 78,500 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळतील. ही माहिती, हे पैसे सगळे हवेत आहेत. याच्यात हे म्हणजे आभासी आहेत सगळे. हे कसे मिळणार हे आम्हाला माहिती आहेत ना. जर मिळवायचे असतील तर ते कसे मिळाले पाहिजेत, त्याच्यासाठी कुठल्या स्कीम वापरल्या पाहिजेत, कसं कर्ज उभं केलं पाहिजे, याच्यासाठी अर्थ खातं आहे ना. म्हणजे त्याच्यासाठी केंद्र सरकारने वेगळी काय आमच्यावर मेहरबानी केलेली नाहीये. जे हक्काने बाजारात उपलब्ध आहे ते कसं आणायचं ते आम्ही अर्थ खात्याच्या माध्यमातून मिळवू. आणि त्यांनी असं दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये की केंद्राच्या पॅकेजमधील 78,000 कोटी असे एकूण 2,71,500 कोटी रुपयाचा लाभ
हा महाराष्ट्राला मिळू शकतो, म्हणजे हे पुन्हा मी सांगतो की हे सगळे आभासी पैसे आहेत, हे सगळे हवेतले पैसे आहेत. याच्यातले प्रत्यक्ष किती पैसे आम्हाला मिळू शकतात याचा आम्हाला देखील चांगला अभ्यास आहे. साहेब बसलेत, त्यांनी पूर्ण त्याची माहिती काढलेली आहे. महाराष्ट्रातील करोना स्थितीवरती वाईट रुग्णांचा मृत्यू याच्यात मोठी वाढ, आता चाचण्यांची संख्या अतिशय कमी. महाराष्ट्राच्या या आरोग्याबाबतीत काल CS साहेबांनी आणखीन मुंबईच्या कमिशनर साहेबांनी अतिशय चांगली माहिती दिली. परंतु मी तर फक्त 2-3च गोष्टी सांगेन की जेवढ्या टेस्ट महाराष्ट्रात झाल्या, जेवढ्या चाचण्या महाराष्ट्रात झाल्या, मुंबईत झाल्या, तेवढ्या कुठेही झाल्या नाहीत. आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने आणखीन मुंबई महानगरपालिकेने टेस्ट केल्या, लोकांना विलगीकरण केलं. तुम्हाला माहिती आहे मुंबईची डेन्सिटी इतकी हाय आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये एवढं मेगा हॉस्पिटल, चायनामध्ये मेगा हॉस्पिटल 15 दिवसात बनवलं तर त्याची जगभर चर्चा झाली. परंतु मुंबई महानगरपालिकेने मेगा हॉस्पिटल बनवलं ते यांना दिसत नाही. मुंबईमध्ये आता ज्या प्रकारे हॉस्पिटल उभं करण्याचं काम चालू आहे त्याच्याबद्दल कोण काय बोलत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात टेस्ट केल्या जात आहेत त्याच्याबद्दल कोण काय बोलत नाही आहे. मुंबईची भौगोलिक परिस्थिती जी चारी बाजूने बघितली जाते आणि फक्त 642 किलोमीटरच्या परिसरामध्ये आज 2.25 कोटी लोक राहत आहेत, अधिकृत अनधिकृत. ह्या सगळ्या लोकांना विलगीकरण करून त्यांच्यामधनं माणसं शोधून जास्तीत जास्त टेस्ट करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेने केलं, ते कोण बघत नाही आहेत. आणि तुमचा जो रेट दिलाय 32%, हा कुठून आणला मला माहित नाही. तुम्ही संख्या नीट तपासून घ्या. आम्ही देखील दररोज आकडे बघत असतो, आम्हाला देखील मुंबईची चिंता आहे. मुंबई तर आमची कर्मभूमी आहे, जन्मभूमी तर आहे माझी, त्याच्यामुळे मुंबईची चिंता आम्हाला आहेच. पण केवळ अशा वेळेला केवळ राजकारण करायचं, आणखीन महाराष्ट्राला बदनाम करून महाराष्ट्रामध्ये एवढे पैसे केंद्र सरकारने दिले तरी महाराष्ट्र काही करू शकत नाही, अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचं काम विरोधी पक्ष नेते करतायत. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या मुद्द्यांना मी सविस्तर त्यांच्या मुद्द्याप्रमाणे उत्तर दिलेलं आहे. या संदर्भात अजून जी काही माहिती आहे ते आमचे नेते जयंत पाटील साहेब देतील आणि त्यानंतर आपल्याला काय प्रश्न विचारायचे ते विचारा. नाही, पहिले जरा जयंत पाटील साहेबांना बोलू देत. त्यांचं घ्यायचं. हां, देतो मी तुम्हाला 5 मिनिटं. पहिलं साहेबांचं होऊ देत, मी तुम्हाला सगळी माहिती देतो. बस नाही नाही बसा बसा, तुम्ही बसा. ऐकू येईल. जातं नाही, नाही, जातं. यामध्ये नाही त्या बाजूला. नाही थोडं सरकत नाही नाही बसा, मध्येच बसा. गेले काही दिवस महाराष्ट्र आणि विशेष करून मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे अशा पद्धतीच्या जाणीवपूर्वक बातम्या विविध माध्यमातून सोडण्यात आलेल्या आहेत. उलट देशामध्ये सगळ्यात उत्तम काम जर कुठं झालं असेल तर ते मुंबई शहरात झालं आहे, हे मी अतिशय नम्रपणाने आपल्याला सांगू इच्छितो. आपल्याकडे आज आपण जे सुरुवातीला प्रेडिक्शन होते, 2 एप्रिलला 423 केसेस होते आपल्याकडे आणि त्यावेळी डबलिंगचा रेट पेशंटचा 3.8 प्रत्येक दिवशी होता, म्हणजे एक केसच्या ऐवजी 3.8 केसेस झाल्या असत्या. आणि त्यावेळी केंद्र सरकारची जी टीम आहे किंवा WHO लोक जी आहेत ते असं सांगत होते की एप्रिलच्या एंडपर्यंत 1.5 लाख केसेस मुंबईमध्ये होतील. पण त्यावेळी ॲक्च्युली फक्त 10,498 केसेस झाल्या. हे या शहरात आणि महाराष्ट्रात राबवलेल्या योजनाबद्ध कामाचं श्रेय आहे असं मला वाटतं. 30 मेला असं त्यांनीच सगळ्यांनी केंद्र आणि WHOचे जे काही तज्ज्ञ आहेत त्यांनी प्रेडिक्ट केलेलं की 30 मेला 1.5 लाख केसेस होतील. माझा असा अंदाज आहे की 61,000 केसेस मॅक्सिमम होतील.
हे कशामुळे झालं तर आमच्या सरकारनं वेळीच केलेल्या उपाययोजनामुळे झालं हे आपण लक्षात घ्या. एक टास्क फोर्स अपॉइंट केलेला आहे. 10 जण अतिशय इंटरनॅशनली तज्ज्ञ असणारी लोक महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागातल्या पेशंटच्या परिस्थितीविषयी जर कोणी रिफर केलं तर फोनवरून त्यांना योग्य ते सल्ले देतात. दुसरा सगळ्यात मोठा म्हणजे 24/7 24 तास ते अवेलेबल आहेत. त्यांची एक 10 जणांची टीम आहे. उदवाडिया, फारुख उदवाडिया वगैरे बाकीचे जे प्रमुख आहेत त्यांची. आणि त्यात साधारणपणाने महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे की शेजारच्या राज्याची गुजरातची बातमी आली. महाराष्ट्रात आमच्या सरकारने एखाद्याची डेथ झाली तर डेथ ऑडिट करण्याची व्यवस्था केलेली. त्यामुळे पुण्याला डेथ ऑडिटची एक टीम आहे, मुंबईला डेथ ऑडिटची एक टीम आहे आणि संपूर्ण उर्वरित महाराष्ट्राला कोणाची डेथ झाली तर ती का झाली, कोणत्या कारणाने झाली, त्याला वाचवण्यात आपल्याला अपयश का आलं हे बघण्याची विशेष व्यवस्था आमच्या सरकारमध्ये आम्ही केलेली आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपण 52,000 केसेसचा उल्लेख सतत करतोय, पण खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये मुंबई धरून फक्त 35,178 लोक कोविड पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे माझी प्रसारमाध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे, घाबरण्याचं काही कारण नाही. रोग अतिशय अवघड आहे हे मान्य आहे, पण आपली कोविडची पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या हाताबाहेर गेलेली आहे किंवा आता 52,000 झालेली आहे हे जे सतत सगळ्यांच्या कानावर दिलं जातं त्याऐवजी 35,178 केसेसच पॉझिटिव्ह आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही सगळ्यात मोठं नियंत्रण आणलंय ते डेथ रेटवर आणलेलं आहे. आणि त्यामुळं डबलिंगचा रेट, तर डबलिंगचा रेट हा 3.8 जो सुरुवातीला होता तो आता 14.2 दिवसाने, आज 10 जण असतील तर 14-14.5 दिवसानंतर 10चे 20 होतात. त्यामुळं मोठं नियंत्रण आम्ही या वाढीवर आणलेलं आहे हे मला आपल्याला मुद्दामून सांगितलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं ट्रॅकिंग करतोय, सर्वे केले जात आहेत. जवळपास आज 16,000 2-2 जणांची 16,000 टीम्स आहेत की ज्या महाराष्ट्रात 66 लाख लोकांचा सर्वे त्यांनी केलेला आहे. आणि त्यामुळं 6% ऑफ द पॉप्युलेशन हॅज बीन टेस्टेड, पॉप्युलेशन हॅज बीन सर्वेड, नॉट टेस्टेड, पण सर्वे आपण त्यांचा केलेला आहे. आणि आज जवळपास 5,67,000 लोक हे होम क्वारंटाईन आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये 35,000 लोक आपण ठेवलेली आहेत. 3 वेगळ्या पद्धतीचे 3 टियर हॉस्पिटलची सिस्टीम आपली महाराष्ट्रात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेथ रेट जो 7.6% होता मिड ऑफ एप्रिलला तो आता 3.25 आहे. आपण गुजरातचा, ही काही स्पर्धा नाही शेजारच्या राज्याशी, पण गुजरातच्या पेक्षाही चांगली परिस्थिती, नियंत्रणाखाली परिस्थिती महाराष्ट्रात आमच्या आलेली आहे हे मला आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. आणि याचं सगळं श्रेय ॲग्रेसिव्ह टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशनला जातं. महाराष्ट्रात आज 72 लॅब्स आहेत आणि पूर्वी आम्ही 600-700 टेस्ट करत होतो. आता रोज 13,000 टेस्ट केल्या जात आहेत आणि 72मध्ये आणखीन जवळपास 27-28 लॅबची भर पडून महाराष्ट्रामध्ये सगळ्या महाराष्ट्रभर 100 लॅब्स असतील की ज्या टेस्टिंगसाठी लोकांना टेस्टिंगची सुविधा उपलब्ध होईल. या ठिकाणी मला आपणाला हेच सांगायचं आहे की बरंचसं नियंत्रण आमच्या सरकारने या परिस्थितीवर आणले. बऱ्याच वेळेला मधल्या काळामध्ये हे हॉस्पिटल भरलं, ते हॉस्पिटल भरलं हे सांगितलं, त्यासाठी डॅशबोर्ड तयार केला. डॅशबोर्डसाठी मागची जी यंत्रणा आहे ती आता सुसज्ज झालेली आहे. त्यामुळं मुंबईमध्ये जवळपास 10,000 एक्स्ट्रा बेड्स आपण वेगळे हॉस्पिटल निर्माण करून आज तयार करत आणलेले आहेत. या महिन्याच्या अखेर आणि जून महिन्याच्या 10-15 तारखेला हे सगळे हॉस्पिटल्स उपलब्ध होतील. जर दुर्दैवाने संख्या वाढली तर ह्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला त्या सर्व रुग्णांना ठेवण्याची अतिशय उत्तम दर्जाची व्यवस्था MMRDAने, मुंबई मेट्रोने आणि वेगवेगळ्या संस्थांनी केलेली आहे आणि ती महापालिकेच्या ताब्यात देण्यात आलेली आहे. मला या ठिकाणी कोणावर टीका करायची नाही, परंतु काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
मला अशी अपेक्षा होती की महाराष्ट्राच्या ह्या प्रश्नांच्या विषयी ते चिंता व्यक्त करताना एक सॉलिड सपोर्ट महाराष्ट्राच्या सर्व अधिकारी कर्मचारी कष्ट करणारे आमचे पोलीस आरोग्याच्या व्यवस्थेत काम करणारे कष्ट करणारे आमचे सगळा स्टाफ याच्या मागे मीही उभा आहे हे सांगण्याचं काम करतील. पण दुर्दैवाने त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका त्यांची दिसली. महाराष्ट्र सरकारने आणि महाराष्ट्राच्या या आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी मगासपासून जे मी सांगतोय त्या केलेल्या प्रयत्नावर पाणी ओतण्याचा किंवा त्याच्याकडे टीकात्मक दृष्ट्या बघण्याचा प्रयत्न झाला असं मला वाटतंय. आज या ठिकाणी महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्याचं काम परवा झालं. याचा अर्थ आम्ही जे प्रयत्न केले ते प्रयत्न आणि महाराष्ट्रात जे मगास यंत्रणा काम करते त्यांचा उत्साह कमी करण्याचं काम कुठंतरी झालं असं मला वाटतंय. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हे सगळे आता बाहेर गेलेले आहेत मजूर आणि त्यामुळं आता आपल्याला आपली इकॉनॉमीवर त्याचा परिणाम होईल आणि आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्याकडे हे स्किल नाही आहे ते ज्या लोकांच्याकडे होतं. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या तरुणांना अंडर एस्टिमेट करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये तरुणांच्यामध्ये स्किल आहे. ते पूर्ण ताकदीनं ही कारखानदारी चालू करू शकतात असा आम्हाला विश्वास आहे. जे गेलेले आहेत ते येतील पण आज त्यांच्या अनुपस्थितीमध्ये ही कारखानदारी महाराष्ट्रातली चालू व्हावी यासाठी महाराष्ट्रातल्या युवकांच्याकडे आवश्यक ते स्किल आहे. स्किल इंडिया नावाचा प्रोग्राम माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केला. तो फेल गेला का काय अशा पद्धतीचं त्यांचं विधान आहे असं मला वाटतं. मागच्या 5 वर्ष स्किल इंडियाने काही स्किल दिली असतील मग त्याचाही वापर झाला पाहिजे होता पण त्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांचा विश्वास दिसत नाही आणि त्यामुळं आपल्याला विरोधी पक्ष नेत्यांनी जी टिप्पणी केलेली आहे त्यात महाराष्ट्राच्या युवकांच्यात स्किल आणि अनस्किल कष्ट करण्याची ताकद नाही आहे असा त्याचा आशय होतो आणि याला फार सिरियस ऑब्जेक्शन आम्ही या निमित्तानं घेतो. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी नेहमीच त्यांच्या पक्षाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. महाराष्ट्राचे IFSC ऑथॉरिटी जी गुजरातमध्ये गेली हे सगळं आपण कोविडशी लढाई करतोय. कोविडच्या विरोधी सगळा महाराष्ट्र सगळा देश लढतोय सगळा जग लढतंय पण केंद्र सरकारने IFSCची ऑथॉरिटी ही गिफ्ट सिटीमध्ये गुजरातला शिफ्ट करण्याचा निर्णय किंवा त्यांना देण्याचा निर्णय 27 एप्रिलला घेतला म्हणजे काल परवा घेतला. म्हणजे आम्ही लढतोय कोविडच्या बरोबर. सगळी मुंबई जी आज देशाची कमर्शियल कॅपिटल म्हणून आजही मानली जाते ती लढते आहे संकटात आहे. त्यावेळी मुंबई अडचणीत असताना मुंबईच्या बरोबर पॅरलल एक व्यवस्था गुजरातमध्ये निर्माण करण्याचं काम हे झालं आणि त्याचं समर्थन देवेंद्र फडणवीस करतायत याचं आम्हाला दुःख आहे. आम्हाला वाटतं की त्यांनी अशा पद्धतीनं का ते IFSC तिकडे गेलं ह्याची कारणमीमांसा मधल्या काळात दिली पण त्याला काही मला फारसा अर्थ वाटत नाही. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे 7 लाख पेक्षा जास्त मायग्रंट वर्कर्स हे गेले. मी मागच्या माझ्या पत्रकार परिषदेमध्ये तिकीटं दाखवलेली होती की पहिले 6-7 दिवस जे मजूर गेले ते तिकीट काढून गेले आणि पियुष गोयल असं म्हणतात की आम्ही 85% खर्च देतो आणि तो 85% जो खर्च आहे तो दिला असेल तर मग ही सगळे फुकट जायला पाहिजे होते. पण पहिले 6-7 दिवस मी नागपूर ते गोरखपूर नागपूर ते लखनौ तिकीटं मागच्या वेळी दाखवली जी ऑनलाईनपेक्षा 25, 30, 40, 50 रुपयाने जास्त होती. सबसिडी काहीच नव्हती. पण आता मात्र मुख्यमंत्री निधीतून आम्ही हे पैसे खर्च केलेले आहेत. ज्या मुख्यमंत्री निधीला भारतीय जनता पक्षाने 1 नया रुपया दिला नाही. उलट पंतप्रधानांच्या निधीला पैसे द्या पण महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या निधीला पैसे देऊ नका अशी प्रवृत्ती आणि अशी वृत्ती भारतीय जनता पक्षाने दाखवली. त्यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राचा शत्रू आहे का मित्र आहे. भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राचा हितचिंतक नाही हे त्यातून सिद्ध होतं असं मला वाटतं. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे
आपण या ठिकाणी गेले काही दिवस आपण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की केंद्र सरकारने आपल्याला बरेच इक्विपमेंट्स किंवा हे दिले, पीपीई किट्स दिले आणि हे दिले, मास्क दिले. मी आपल्याला मला काय हे केंद्राशी आमचा वाद नाही, पण आता आकडेवारीचा हिशेब त्यांनी सांगितला म्हणून माझं कर्तव्य आहे की आपल्या सर्वांना त्याची योग्य ती माहिती देण्याचं काम केलं पाहिजे. त्यामुळे काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रामध्ये केंद्राकडून कोणकोणती मदत दिली जाते या संदर्भात आकडेवारी देत राज्य सरकारवर टीका केली होती. त्यालाच प्रत्युत्तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दिलं जातंय. महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू आहे आणि आताच जयंत पाटील यांनीही भाजपावर हल्लाबोल केलेला आहे. देशात आतापर्यंत सर्वात उत्तम काम मुंबईत झालेलं आहे. त्याचबरोबर कोरोनाचा फैलाव जो सुरू आहे तो दरही आता नियंत्रणात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर कोरोना योद्ध्यांचा उत्साह कमी करणारं वक्तव्य काल फडणवीसांनी केलं होतं अशी टीका देखील जयंत पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर परिवहन मंत्री अनिल परब यांनी आकडेवारीसहित केंद्राकडून राज्याला आतापर्यंत काय काय मिळालेलं आहे आणि त्यात राज्य सरकारनं किती मदत केलेली आहे या संदर्भातील आकडेवारी पुन्हा एकदा या ठिकाणी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपानं जे आरोप केले होते त्याला प्रत्युत्तर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दिलं जात आहे. विरोधकांकडून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका देखील अनिल परब यांनी केलेली आहे. तर फडणवीसांकडून जनतेची दिशाभूल करण्याचं काम करण्यात येतंय असंही अनिल परब यांनी म्हटलेलं आहे. तर महाराष्ट्रात 35,000 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिलेली आहे. तर आतापर्यंत 600 ट्रेन्स महाराष्ट्रातून सोडले गेले आहेत, मात्र त्याचे पैसे महाराष्ट्रानं दिलेले आहेत. केंद्राने यामध्ये जी आकडेवारी सांगितली आहे ती फसवी असल्याचंही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू आहे. कोणाचीही गैरसोय होऊ नये याची काळजी योग्यरित्या घेतली जाते अशी सुरुवातच बाळासाहेब थोरात यांनी केलेली आहे. तर महाराष्ट्रातील तरुण उद्योग सुरू ठेवतील. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं मजूर उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यांमध्ये पोहोचलेले आहेत. याच संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता आर्थिक टंचाईत येणार, त्याचबरोबर मजूर गेल्यानं आता महाराष्ट्रात उद्योगधंदे बंद पडतील असं म्हटलं होतं. त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातील युवकांवरती हा अविश्वास असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. फडणवीसांनी काल आभासी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. स्थलांतरित मजुरांसाठी 122 कोटींचा निधी हा अद्याप मिळालेला नाही हे देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर कोरोनाच्या संकट काळात राज्य सरकार चांगली कामगिरी करतंय. राज्यामध्ये कोरोनाचा दर नियंत्रणात आणण्यात देखील सरकारला यश आल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट असताना दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधक हे चित्रही पाहायला मिळतंय. तर गुजरातपेक्षाही महाराष्ट्राची स्थिती चांगली आहे. महाराष्ट्रात योग्य ती खबरदारी आणि उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिलेली आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारनं आतापर्यंत महाराष्ट्रासाठी किती पैसे दिलेत आणि कोणकोणत्या योजनांमध्ये तरतूद केलेली आहे या संदर्भातील लेखाजोखा मांडला होता. या संदर्भात आता महाविकास आघाडीनं स्पष्टीकरण दिलेलं आहे.